नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बावनकुळेंनी इचलकरंजीत येऊन शब्द दिला तरी भाजपचा हळवणकरांना पुन्हा चकवा. आमदारकीचं स्वप्न भंगलं. राज्यात होणाऱ्या विधान परिषदेसाठी भाजपकडून आज 5 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बहुप्रतीक्षित विधान परिषदेसाठी इच्छुक असलेल्या माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या पदरी निराशा झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सुरेश हळवणकर यांना विधान परिषदेसाठी संधी दिली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. माजी खासदार संजय काका पाटील यांना देखील पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर इचलकरंजीचे तत्कालीन अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपशी संपर्क वाढला. 2024 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र वर्षानुवर्षे इचलकरंजीमध्ये भाजपचा गड सांभाळलेले माजी आमदार सुरेश हळवणकर आणि त्यांचा गट आवाडे यांच्या पक्षप्रवेशामुळे नाराज झाला होता. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इचलकरंजीमध्ये येऊन हळवणकर यांची नाराजी दूर केली जाईल, त्यांना विधान परिषदेवर घेतलं जाईल असं वचन कार्यकर्त्यांना दिलं होतं. त्यानंतर माजी आमदार सुरेश हळवणकर यांना विधान परिषदेवर घेण्याची चर्चाही रंगली होती. त्यानंतर राज्यात विधान परिषदेसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून 5 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. भाजपकडून विधानसभा निवडणुकीत अनेकांना शब्द देण्यात आले होते, मात्र हे शब्दच भाजपने फिरवले आहेत. तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यामध्ये देखील तीच परिस्थिती आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पराभूत झालेले माजी खासदार संजय काका पाटील विधानसभा निवडणुकीत भाजपपासून दूर गेले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवलेले संजय काका पाटील हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा भाजपजवळ आले. त्यांना देखील विधान परिषदेवर घेण्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.